राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी निघालो आहे आमचे जे एक मित्र आहेत काळू दुटे त्यांच्या वस्तीवर. आणि त्यांच्या वस्तीजवळच आमच्या गावचे जे आराध्य दैवत आहेत वेताळ बाबा, त्यांचं पण आज दर्शन होणार आहेत. ते देवस्थान कसं आहे हे पण मी आपल्याला दाखवणार आहे. आणि आमचे जे मित्र आहेत काळू दुटे यांच्याकडे अस्सल गावरान डांगी गाय विक्रीसाठी आहे. तर त्यांनी मला सांगितलं ती गाभण गाय आहे. तर चला ती गाय पण आपल्याला पाय भेटणार आहे आणि तिथली लोकवस्ती आणि आमच्या वेताळ बाबांचं पण आज दर्शन होणार आहे. चला मित्रांनो, आता गावापासून थोडा 9-10 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला जावं लागणार आहे. तर समोर गावातून आता गावापासूनच खाली जावं लागणार आहे आपल्याला. चला मित्रांनो, आता जातोय आपण त्यांच्या वस्तीवर. तर मित्रांनो, आता आपण आमचे जे मित्र आहेत काळू दुटे त्यांच्या वस्तीजवळ आलो आहे. गावापासून पायी चालत यायला 9-10 मिनटं लागतात. त्या वस्तीवर कुत्रा आहे पा. अ काळू, कुत्रा नाही जावत? कुत्र्याचा लय बी वाटत आहे बा. मग मी काय चालाय ह्या की नाही गावात? त्या गिल्ली गावात लावायचे ना, आणि त्या कसा लायतात? त्याची टिपरा करून लावायची. टिपराखंड ना. आणि मग गायला नसेल ना? हा, ते तासा पाडायची, त्यात गाडायचा उसावाने. कुठून आणलाय काळू? देवगावरून आणलंय. देवगावरून? हा, मग ह्या जरी एकदा लावलं तर याचा किती टाइम चालत आहे? कवर चालत आहे मग. तर चाला त्यांचा. आणि खालून फुटत राहत आहे ना? हे बा त्यांचा चालाय गिनी गावचा. आता या टिपरा करायचा काम उसावाने लावायची तरी जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून. पाणी आहे ना? पाणी आहे ना, विहीर आहे खाली. तर मित्रांनो, कसं आहे आपल्या लोकवस्ती अशा राहतात ती. झापो म्हणला का 2 कुत्रे राखण्यासाठी, एक बारीक कुत्रे आणि एक मोठा कुत्रे इथं, आणि कोंबड्या. सगळंच आमच्या गावात आहे ना, कोंबड्या कुत्री जापो सगळ्या गोष्टी हे पहा मित्रांनो. ह्या आहे आमच्या खेड्यातल्या लोकवस्ती आणि लोकवस्ती असणार आहे लोकजीवन. शेळ्या किती आहेत काळू? शेळ्या 4 आहेत. 2-3 बकऱ्या आहेत. 2-3 बकऱ्या व पाहिजेत ना? हा, 2 शेळ्या आहेत. हां हां हां. आंघोळी वगैरे झाल्या काय? आंघोळी झाल्या, चालत काहींच्या. तर मित्रांनो, पहा आता ह्या बाहेरच सगळा पाणी बिणी तापाया. ही भट्टी खव्याची आहे का काय आहे? खव्याची. हा, खावा कधी. तर इथं खवा केला जातो मित्रांनो. तर मित्रांनो, आपली गावरान तशीच आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. कोणीतरी पाहुणा आल्यानंतर कमीत कमी पाहुण्याला चिया तरी ठेवणे. तर चला, आता मामीने चिया ठेवला आहे. स्वयंपाक ह्या चुलीवर करतात नाही ना? हा, गॅस नाही तुमच्याकडे? जसे आहे. पण मग चुलीवरचा स्वयंपाक भारी आहे का नाही? हा, आणि चहापाणी घरी चुलीवर करत इकडे गॅसवर करतेच नाही का? कसं चहापाणी बघ. हा, अर्जंट बघत तरी. पण मग शक्यतो आपल्या का चूल पेटवल्याशिवाय राहता जास्त. चुलीशिवाय आपल्याला होतच नाही, नाही का? हा, चला चिया घेऊ आता. चला मित्रांनो, चिया आलाय दुधाचा. आता आपल्याकडं काळा चिया राहतोय, पण यांच्याकडे दूध असल्यामुळं दुधाचा चिया आहे. म्हशी आहे. म्हशीचा दूध आहे का? हा, म्हशी आहेत. चला आता चिया पिऊन घेऊ. काय काय जनावर आहेत म्हणतो? म्हशी आहेत, हां. शेळ्या आहेत आणि गाय आहे. ह्या एवढ्या शेळ्या आहेत का? हा, आणि मग वापायच्या खांच्या आधी? हे 2 वापायच्या, ही एकच ठेवायची. म्हणजे ही वापायची आणि ही वापायची का? हा, तर मित्रांनो, तरी आता ही एक शेळी वापायची आणि ही एक शेळी वापायची आणि त्या बाकीची बारीक बारीक बकऱ्या ती. आणि म्हशी कुठं इकडे आहेत ना? ह्या पुढे. हा इथं. हां. तर चला मित्रांनो, आता त्यांच्या म्हशी पाहू. तब्यालाच केला हा. तबेला छोटा तबेला. मग आता दूध कंची देतोय म्हैस? मधली. ही हा, ही दूध देते का? आपण त्या मागे हिडो कंच्या म्हशीचा टाकला होता, हिच्याच टाक. हिचा टाकला होता ना? आता किती लिटर दूध देते? ही देते 2-2.5 लिटर. 2-8 लिटर. खाते काय म्हशीली? खाते अजून मग काही नाही झाली. मग आपल्या ही मावरी आहे ना? हा, मावरी ही. गाभण आहे का? हा, गाभण आहे ती. तर मित्रांनो, ही म्हैस गाभण आहे. आणि ही मागं आम्ही हिडो टाकला होता. तर ही अजूनही दूध देते. आणि तिकडे एक गावठीच आहे ती थोडी. किती गाभण. ती गाभण म्हणजे 2 गाभण आहेत ना? हा, तर मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांच्या आहेत. आता ते कुठं गाय आहे ना वापाय म्हणतो? गाय आहे तिकडे. वापायचे ना? हा, चला मित्रांनो, आता त्यांच्याकडे गाय पण आहे विकायला.
अस्सल गावरान गाय आहे विकायला आणि ती गाभण आहे ना. का बने चला आता आपण त्या गायजवळ जाऊ. तर ती गाय आहे ना इकडं बांधलेली आहे अशी. आपण आता त्या गाय का चालू आहे. हे बा ही समोर गाय आहे असली गावरान गाय आहे मित्रांनो, डांगी. तरी पा मारत नाही ना, ओपरत नाही माणूस अरे जा पोरची जा नाही ना. तर हे पा मित्रांनो, तर ही गाय गावठी गाय आहे त्यांच्याकडं. कोकणात गेले होते ना. हा गाय म्हणजे लावली होती हां ते इकडे म्हशीचा गायचं नाही जमायचं ना. खरं जाऊ. मग किती दिवस कोकणात लावली होती. ती गाय म्हणजे 4 महिने. आता लागणं किती दिवस झाली का म्हणजे असं. तसं 6-7 महिने झाला असेल. 6-7 महिने झालं ना. हा. हा तशी अजून म्हणजे सुटली नाही एवढी बा. हा. मग आता आहे बा असे पण फिक्स गाभण आहे ना. फिक्स गाव नाही तशी आता समजा एखाद्याने घेतली आपल्या आपण नाही गाभण निवडता आपली ती जबाबदारी घ्यायला लागली एखाद्या. तपासून जाते हा तपासून दाखल करून घेता येईल. तर मित्रांनो पहा आणि किती त्याची आहे. पहिला रुई पहिला रुग आहे का. तर मित्रांनो पहिल्या त्याची गाय आहे. आता पहिल्या त्याची गाय म्हणला तर आपण ती किती लिटर दूध देते याची काही गॅरंटी देऊ शकत नाही. ही गाय आहे ना हां एकदम खांडाच्या गाय मधली. खांडाच्या गाय म्हणजे आता तिच्या चॅम्पियन गोरवायचं त्यांच्या जी खांड होता ना. हां त्या गाय. तर हे पहा. तर मित्रांनो कोणाला जर समजा आता ही गावठी गाय दुधासाठी घ्यायची असेल आता दूध म्हणला तर आता गावठी गायला दूध काही जास्त नाही राहत. शेवटी जर्सी गाय एवढं नाही. नाही 4-5 लिटर 4-5 लिटर दूध पण ओरिजिनल दूध तिचा तूप. आणि गावठी गायचं आता काही गोष्टी भेटती नाही ती तूप भेटत नाही. गावठी गायचा गोमती जरी लागला तरी गायमध्ये भेटणार नाही आहे का नाही. शेण जरी पूजायला लागलं तरी चालू भेटणार नाही. गरीब एकदम. हे बा पहिल्याच त्याची गाय. जर मित्रांनो हे आता किती दिवस लागणार 6-7 महिने म्हणतात त्यांच्या पण देणार नाही रेडी. पण तरी ही विक्रीसाठी गाभण आहे तिची डॉक्टरकी पण करून दिली जाईल तसं काय नाही. अजून आहे लांब आहे म्हणजे काय एवढी सुटेल नाही. आणि हिला ताकद का नाही तर आपल्याकडं सध्या आता तरी वाढेल सारे आहे का नाही. हा त्यानंतर आणि जर कोणाकडे जर गेली तर चांगल्या पद्धतीनं ही म्हणजे मेहनत झाली तर चांगल्या पद्धतीनं होईल. तर मित्रांनो कोणाला जर काय ही घ्यायची असेल तर हा बा समोर यांचा नंबर इथं दिसतोय. ह्या कोपऱ्यात नंबर दिसतोय. ह्या नंबरवर आपण संपर्क साधा आणि काय किंमत असेल काय त्या सगळं त्यांच्याशी बोलून घ्या. आणि मग तुम्ही ठरवून घ्या. आणि कोणाला घ्यायची असेल तर पहा हा समोर नंबर दिसतोय त्यांचा. नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा. एकदम सुती आणि गावठी गायचा महत्व काय सांगशील गाव तू. गावठी गाय जर म्हणलं तर गावरान तूप आला. हा पण मग तो समजा आता तुपा आला समजा गावठी गायचा अनेक पूजा विधीसाठी तिचा. लक्ष्मी म्हणूनच मानला जातं ना. हा आता ते भेटते नाही आहे का नाही. हा. तर मित्रांनो यांची वस्ती म्हणजे ना आमच्या गावचे जे आराध्य दैवत आहेत वेताळ बाबा एकदम त्यांच्या जवळ आहे. आणि रोजच त्यांनी वेताळ बाबाचं दर्शन होत आहे. आणि जी आमच्या गावची आता यात्रा येईल ती भव्य यात्रा राहते ती याच वेताळ बाबाची राहते. तर आता आपण त्या वेताळ बाबांच्या दर्शनाला जाऊ आणि माझ्याबरोबर आपल्या अनेक मित्रपरिवाराला सुद्धा वेताळ बाबांचं दर्शन होईल. चला त्या झाडांमध्ये तिथं वेताळ बाबा आपण दर्शनाला जाऊ. चला आता आपण पार वेताळ बाबांच्या जवळ आलो आहे. आता आपण पण दर्शन घेणार आहे आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा दर्शन घडणार आहे वेताळ बाबांचं. हा जो पार दिसतोय ना समोर हा वेताळ बाबांचाच आहे. चला झेंडा बिंडा लावला एकदम मस्तपैकी. आणि आता आपण आपलं जे चप्पल आहे ते इथंच काढून ठेवू. चला आता चप्पल इथं काढून ठेवतोय. आतमध्ये आपल्याला दर्शनासाठी जायचे. हा पार बराच म्हणजे लय दिवस झाला बांधलाय पण अजूनही याच्यात सुधारणा होणारच आहे. तर मित्रांनो वेताळ बाबाला ना पारच राहतोय म्हणतात नाही रात म्हणतात मग नाही तर कधीच हा आपल्या म्हणजे पूर्वजांचा म्हणणं आहे ना म्हणून मग मंदिर नाही असा पारच आहे त्याला. मग मंदिर काही होत नाही इथं. तर हे बा वेताळ बाबा. चला मित्रांनो आपण प्रत्येकजण दर्शन घ्या वेताळ बाबांचं आपण. तर आपण पण दर्शन घेऊ आपल्या मित्रपरिवाराला पण दर्शन घडतं वेताळ बाबांचं. चला आता आमचे जे मित्र आहेत काळजुटे दर्शन घेतात आणि त्यानंतर आपण दर्शन घेणार आहे. तर मित्रांनो आता हे जे आमचे वेताळ बाबा आहेत ना यांची यात्रा आहे. आता ही यात्रा कधी आहे मी आपल्याला सगळ्याला आमंत्रण देतो का ही यात्रा येत्या काळू 9 तारखेलाच आहे ना. येत्या 9 तारखेला आहे. आता आत्ताच या 9 तारखेला. आणि जर समजा कोणाला 9 तारीख लक्षात नाही राहिली
तर जे आपली होळी झाल्याच्यानंतर रंगपंचमी राहते. रंगपंचमीला जागरणा राहते आणि दुसऱ्या दिवशी यात्रा राहते. तर चला मित्रांनो आपले सगळे आमंत्रण देतो. एकदम भव्य यात्रा राहते, आखाडा राहतो, कुस्त्यांचा तमाशा राहतो. आता यावर्षी कोणता तमाशा काढू? छाया खिल्लारी यावर्षी छाया खिल्लारी बारामतीकर यांचा तमाशे. तर चला मित्रांनो, येत्या 9 तारखेला आमच्या यात्रा बाबांची यात्रा आहे. नाही 9 तारीख त्यानंतर तर रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी. चला आता आपण दर्शन घेतलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो विशेषतः अशी आहे की आमचे जे यात्रा बाबा आहे ती हिच्या पाठीमागं एवढा मोठा झाड आहे. पहा, पिंपळाचं झाड आहे. या आता पिंपळाचं झाड म्हणलं का त्याला कितीतरी वर्ष आयुष्य राहत आहे. आणि ह्या पिंपळाच्या झाडाखालीच आमच्या यथाळ बाबांचं पार आहे. आणि त्या पाराच्या साईडलाच पारावरच आमचे यथाळ बाबा बसलेत मित्रांनो. तर मित्रांनो आता मी त्यानंतर आपली एक विशेष गोष्ट दाखवणार आहे. ती म्हणजे अशी का आमच्या गावचा जो पाणवठा आहे, जुना पाणवठा, अतिशय जुना. तर इथं माणसं पाणी येतात. काय उन्हाळभर इथंच पाणी येतं का तुम्ही? आठवतच नाही ना? तर मित्रांनो चला आता कपारीत पाणी ते दाखवतो आपल्याला. जाम गार पाणी राहत असं ना कपारीतला? जाम गार पाणी राहत आहे. उन्हाळा पंखा उन्हाळ्याभर तर आटतच नाही असं ना? हा. चला आता बरं आपला जुना पाणी घेऊ. हा जुना पाणी लय. चला हाईड पाणी विचारू आता कपारीमधलं पाणी मी आपल्याला दाखवतो. आणि आखी खाली आली म्हणजे खालची आली आखी लोक इथंच येतात ना? आखी जापवाली आखी येतात. जापवली आखी. हा. त्या पण मित्रांनो हे जुना पाणी आमचा पहिल्यापासूनचा पाणी आहे बा कपारीमधला. आणि ही कपार सुद्धा इतकी खोल आहे ना, तर जबरदस्त खोल कपार आहे ही. आता हिचा काही अंतच नाही आहे का नाही? नाही आणतच नाही. हे बा आणि पूर्ण 12ही महिने वाहतं पाणी. पा इकडं वाहून जात आहे खाली, असा इकडं वाहून जात आहे. आणि अजूनही यानंतर एक विशेष गोष्ट अशी दाखवणार आहे का जुना पाणी म्हणजे आता ह्या पाणी जुना नावा राहत आहे, पण त्या आधी पाणी राहायचा. पण त्या पाण्याला डायरेक्ट कपारीमध्ये आतमध्ये जायचा. आणि त्या पाणी इतकं आतमध्ये जायचं का त्या कशा पद्धतीनं घ्यायची ना, ते पण आपली मी आता दाखवतो मित्रांनो. चला त्या पाणी ना या साईडला इकडं पण मोठी कपार आहे, इकडं एक आता विहीर आहे. तर पहा आता इथं विहीर आहे. आणि पहिला म्हणजे टाका म्हणायची याला, पण आता ही थोडीशी फोडून घेतली म्हणजे हिचा साठा वाढवून घेतला आहे. आणि आम्ही म्हणजे लहानपणी इकडं आंघोळीला यायचो. तर त्या टायमाला मग साधारणतः गळ एवढा खोल होता. आता ह्या जास्त खोल करून घेतला आहे. आणि ज्या मेन पाणी ना तिकडं जी कपार दाखवली तशीच इथं पण कपार आहे. पाच समोर ती कपार आहे ना तिथं. तर त्या टायमाला त्या पाणी ना त्या कपारी म्हणजे नंतर ह्या टायमाला त्या आटून जायचा. पण पाणी आटायचा पण पूर्ण त्या कपारीमध्ये राहायचा. आता त्याला थोडीशी जवळ जाऊन दाखवतो तुम्ही आपल्याला. आणि मग ते पाणी आहे ना मित्रांनो, तेव्हा त्या कपारीच्या दिसते ना, मग असा वलवाय नाही राहायचा, पण त्या पाणी पूर्ण आतमध्ये राहायचा. कारण हा पूर्ण खडकाचा सप आहे. मग त्या टायमाला रात्रभर इथं माणसा पाण्याला राहायची टिपोनीला. मग आतमध्ये आहे ना अशी बारीकशी प्लास्टिकची नळी घालून आणि मग पाणी ह्या तोंडाला वसून आणि मग त्या नळीनं पाणी यायचा. त्या पाणी आतमध्येच कुठंतरी ह्या याच्यात कुंडाळा असतील तिथं साचत असेल. त्या पाणी बाहेर नाही यायचा त्या टायमाला. फक्त ह्या टायमाला भरपूर पाणी यायला कारण असे आहे ना मित्रांनो, तर इकडं वरच्या साईडला बाग आहे, ते बाग आहे क्षेत्र. आता मग त्या पाणी पर्क्युलेशन होऊन आता पूर्ण उन्हाळाभर राहत आहे. पण त्या टायमाला उन्हाळाभर राहायचा, पण त्या पाणी पूर्ण आतमध्ये कपारी जायचा. आणि मग नळी लावून आतमध्ये बरीच लांब नळी राहत असेल आणि तिथून वसायची पाणी असं खाली. आणि मग तेव्हा हंड भरायची त्या टायमाला. तर मित्रांनो अशा प्रकारे आज मी जे आमचे मित्र आहेत काळजुटे यांच्या वस्तीवर आलो होतो. त्यांच्या जी डांगी गाय आहे ती पण आपल्याला दाखवली. बरोबर आपल्या यवताळ बाबांचं पण दर्शन झालं. आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चला एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र, यवताळ बाबांकी जय.